नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघा बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जी चीफ एडिटर किंवा एडिटर किंवा डेप्युटी एडिटरची जी व्हॅकन्सी निघलेली होती तर त्याविषयी माहिती बघणार आहोत। तर त्यामध्ये बघा तुमची रिटन टेस्ट झालेली होती। आता त्यानंतर पुढची स्टेप असणार आहे व्हायवा। तर मग व्हायवासाठी कोणकोणते विद्यार्थी एलिजिबल आहे आणि त्यानंतर तुमचा व्हायवा जो आहे तर तो व्हायवा कधी होणार आहे त्याविषयी आपण माहिती बघणारच आहोत। बघा जी नोटिफिकेशन आलेली आहे तर त्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला। शेड्यूल फॉर व्हायवा फॉर द पोस्ट ऑफ चीफ एडिटर, बघा चीफ एडिटर, डेप्युटी एडिटर, तसेच बघा अँड असिस्टंट एडिटर ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द एडिटोरियल सेक्शन ऑफ बॉम्बे डिजिटल लॉ रिपोर्ट ऑन अ इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट बॉम्बे। या अंतर्गत बघा ही वॅकन्सी होती, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची होती। तर यामध्ये बघा तुमची रिटन टेस्ट झालेली आहे। आता त्यानंतर पुढची प्रोसेस व्हायवा जी आहे तर ती व्हायवा कधी होणार आहे बघा। थर्सडेला 11 नोव्हेंबर 2025ला किती वाजता होणार आहे? 11:30 वाजता होणार आहे। ॲट द ॲड्रेस पण दिलेला आहे बघा, द ऑफिस ऑफ द सेंट्रल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हायकोर्ट 4th फ्लोअर एनेक्स बिल्डिंग हुतात्मा चौक फोर्ट मुंबई। या ठिकाणी बघा तुमची व्हायवा जी आहे तर ती व्हायवा होणार आहे। त्यांनी डेट पण तुम्हाला दिलेली आहे, त्यानंतर कोणत्या वेळेत होणार आहे ते पण दिलेलं आहे आणि ॲड्रेस पण तुम्हाला दिलेला आहे। मग या व्हायवाला जात असताना बघा काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे या ठिकाणी बघा। विथ ओरिजिनल जे काय तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहे। त्यामध्ये तुमचं डिग्रीचं असेल किंवा इतर जे काही कोर्सेसचं जे तुम्हाला फॉर्म भरताना तुम्ही अपलोड केलेले असतील किंवा त्याची माहिती जी भरलेली असेल ते डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्हाला लागणार आहे। तसेच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते पण लागणार आहे तुम्हाला। त्यानंतर खाली काही विद्यार्थी दिलेले आहे बघा या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि पुढं जी पोस्ट आहे चीफ एडिटर असेल, डेप्युटी एडिटर असेल, या ठिकाणी डेप्युटी एडिटरच्या 2 दाखवलेलं आहे, असिस्टंटच्या 2 दाखवलेलं आहे या ठिकाणी बघा। त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मग व्हायवाला अजून कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। या ठिकाणी फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड ब्रिंग एनी वन ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ्स। त्यामध्ये आधार कार्ड असेल, वोटर आयडेंटिटी कार्ड असेल, पॅन कार्ड असेल। जसं तुम्ही पेपरला जात असतात त्यावेळेस तुम्हाला ID प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट्स आयडेंटिटी प्रूफ म्हणून एक ओरिजिनल फोटो आयडेंटिटी दाखवावं लागत असतं। तशाच प्रकारे व्हायवाला पण ड्रायव्हिंग लायसन असेल, पासपोर्ट आहे तर यापैकी तुम्हाला एक जे आहे तर ते काय करायचं आहे डॉक्युमेंट्स आयडेंटिटी प्रूफ म्हणून दाखवायचं आहे। अजून काय काय सांगितलेलं आहे बघा। इन केस चेंज इन नेम कॅन्डिडेट्स शाल बी ब्रिंग गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट। बघा आता ज्या महिलांचं नाव असेल तर ज्या महिला असतील तर त्यांसाठी बघा किंवा त्यांचं नावात चेंज असेल तर त्यांनी काय करायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट आणायचं आहे किंवा त्या रिलेटेड बघा काय जे डॉक्युमेंट्स असेल, नाव चेंज केलेलं आहे तर त्या रिलेटेड गव्हर्नमेंटचं एक सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे। अजून काय दिलेले आहे बघा माहिती यामध्ये। कॅन्डिडेट्स आर ऑल्सो डायरेक्टेड टू द ब्रिंग हॉल तिकीट ॲडमिट कार्ड इश्यू ॲट द टाईम ऑफ स्क्रीनिंग अँड रिटर्न टेस्ट। ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट दिलेली आहे किंवा रिटर्न टेस्ट जे आहे दोन्हीपैकी एक जे असेल ते तुम्ही दिलेले असेल तर त्याचं जे हॉल तिकीट असेल तर ते हॉल तिकीट तुम्हाला लागणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला व्हायवाला जायचं आहे। व्हायवाला जात असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर त्याविषयी आपण विद्यार्थी मित्रांनो माहिती बघितलेली आहे। डेट लक्षात ठेवा, 11 नोव्हेंबर 2025ला तुमची व्हायवा असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जे बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जे काही व्हायवा होती विद्यार्थ्यांची बघा, त्यामध्ये जे काही पोस्ट असतील जसं की चीफ एडिटर असेल, डेप्युटी एडिटर असेल किंवा असिस्टंट एडिटर असेल
तर यांचे व्हायवा जी होणार आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट जे आहे तर त्या भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.